अरे तुला सांगितलं ना माझं नाव सदानंद नायच आहे. अरे मग ओ कशाला देता तुम्ही? तू वाचरे सदानंद कशाला बोलतोस? एक मिनिट, तुमचं नाव सदानंद नाही आहे ना? नाही. मग नका देऊ ना हो. अरे पण तू सदानंद काय बोलतो? ओ दादा, हे दंताळकर डॉक्टर कधी येणार आहेत? अरे तुम्ही बायना जत कथा ना, डेंटल केअर आहे ना ते. बाप रे, काय बेकार सुरुवात झाली बाबा स्किटची. भलती ताण लागली हो. ओ दादा, पाणी कुठे मिळेल? समुद्रात. मी काय पाणी देणार आहे काय? दाट दुखते म्हणून इकडे आलोय ना मी. मला काय विचारतो? ठीक आहे, सॉरी सॉरी. ओ मॅडम, मॅडम पाण्याची काही व्यवस्था आहे का इथे? अरे मॅडम मला प्यायला पाणी. मॅडम हो ऐका ना, मला पाणी प्यायचं होतं बुवा. अरे बोला ना काहीतरी. अरे काय असं काय तोंड केलंय? बोलाय का चिव नाही? खरं बाप अवघड आहे. बरं मॅडम, मॅडम मी रुमाल ठेवून जातो बरं का इथे. ही माझी जागा आहे बुवा, पाणी पिऊन येतो. काहीच नाही, अवघड परिस्थिती बुवा. ओ, हा वसारा नालावर पाणी भरायला आलाय काय हो? बादली ठेवून जातात तसा यो रुमाल ठेवून गेलाय. हा रुमाल काढला तर चालेल काय? हॅलो, अहो किती वेळ लागणार आहे जरा बघा ना. काय बोलायचंच नाही का तुम्हाला? बोलताच येत नाहीये. अरे बोलते ही. हो दादा सोन, एक एक सीट इकडे सरकून जा बरं तुम्ही. हो दादा, माझा नंबर तुमच्या आधी होता. होता. हा. आता तिकडे सगळ्यात शेवटी. असं कसं? अरे तू सोडून गेलात नंबर ना. आता नाही, आता सगळ्यात शेवटी. अरे ऐका, मी सोडून नव्हतो गेलो, मी पाणी प्यायला गेलो होतो आणि रुमाल ठेवला होता मी इथे. काय एसटी आहे काय रुमाल ठेवून जायला? मी दगड ठेवून गेला तर चालेल? हे बघा दादा, मी मगासपासून लाईन लावली. हा मग मी काही इथं झाडं लावलीत? मी पण लाईन लावली. कळलं ना? हे बघ, मला नको त्रास देऊ. म्हणजे झाड जाम दुखते मला. मला नको त्रास देऊ. अरे मी कुठे त्रास देतोय तुम्हाला? हे बघा, या 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 रिसेप्शनवाल्या मॅडम आहेत ना, यांना पण मी सांगितलं होतं. ओ मॅडम सांगा ना, मी पाणी प्यायला गेलो होतो म्हणून रुमाल ठेवला होता की नाही मी? हे बघा, हा. मला काही विचारू नका. मला काही माहिती नाही. मी इथे फक्त नेक्स्ट एवढंच बोलायला आले. मी नेक्स्ट म्हटलं की इथला माणूस आत जातो एवढंच मला माहिती. अरे पण तुम्ही बघितलंय ना हो की मी आधी बसलेलो होतो म्हणून. ते सांगा ना. मी फक्त काय असं करताय तुम्ही फक्त? हो हो दादा, तिकडे सरका बरं, सरका तिकडे सरका. मला बसू द्या, माझा नंबर आधी होता. लाडत आलास? काय? लाडत आलास? अरे पण माझं सण कर वाजवीन. जा तिकडं. मोठं शान आहेस तू. चाल. काय बाबा, अवघडच आहे. खऱ्याची दुनिया नाही ते म्हणतात ना, ते खरंच आहे बा. किती चुकीचे हो मॅडम हे. कितीतरी वेळ झाला, मगाचपासून त्या लाईनीत बसलेलो होतो मी तिथे. त्या मॅडमला पण सांगितलं, त्यांनी पण काही ऐकलं नाही. खरं सांगा, चुकीचे आहे की नाही आहे? राहू द्या. तुम्ही तर डायरेक्ट बॅकग्राऊंड म्युझिकच द्यायला लागले बा. तुम्ही पण इथे दात दुखतो म्हणून आल्या का? सांगा कशासाठी आल्या त्या? अहो नाही हो दादा, ते मग? काय असतं ना, गाताना ना एक दात आहे ना तो मध्ये येतो आणि माझे ना सूर हलतात हो त्याच्याने. हो का? मग मी विचार केला की काढावं. काय सूर? नाही हो. दात डेंटल केअर आहे ना. अरे काय फपाऱ्या मारता. गाताना दात मध्ये येतो म्हणे. हा हे काय अहो ऐका, आजकाल तुमचे सूर हालतात.
तुम्ही बेसूर गातायत असं लोक लिहायला लागले बरं. एक मिनिट म्हणून तुम्ही अभिनयाकडे वळले आहे का? हे बघा तसं करू नका बरं का. अभिनयाच्या बाबतीत तर लोक काय काय लिहितात मला विचारा तुम्ही. डेंजरस ते. हा माणूस माझी जागा घेऊन बसलेला आहे, याची वाट लावली पाहिजे. वा ओ सदानंद तुम्हाला कोणीतरी बोलवतंय. आलो आलो आलो. नेक्स्ट. तुम्ही म्हणाला तिकडं कोणतरी तुम्हाला बोलवलंय म्हणून मी तिकडे गेलो, तर तिकडे कोणच नाही आहे आणि सदानंद माझं नावच नाही आहे. अरे मग तुम्ही तिकडे गेला तरी कशाला हो? अरे वसारे तू बोललास ना सदानंद तुम्हाला बोलवतोय म्हणून मी तिकडे गेलोय. अरे मी सदानंदला जायला सांगितलं होतं आणि तुमचं नाव सदानंद नाही आहे तर तुम्ही गेलेच का बरं? अरे पण इकडे सदानंद कोण नाहीच आहे ना. पण नाहीच आहे तर मग नाहीच जायचं ना तुम्ही. मग वसारे तू का बोलला सदानंदला बोलवतोय म्हणून? मी सदानंदला बोललो हो की नाही मॅडम? मी सदानंदला बोललो होतो की नाही? अरे पण माझं नाव सदानंद नाहीच आहे ना. मग तुम्ही ओ नाही द्यायचा ना. अरे पण मग तू कशाला बोलला सदानंद तुम्हाला बोलवतोय म्हणून? एक मिनिट, तुमचे नाव सदानंद आहे? नाही. मग नाही जायचं ना तुम्ही तिकडे? अरे पण मग तू का बोललास? मी माझं नाव सदानंद नाहीच आहे ना. तर नाहीच आहे तर नाहीच जायचं ना तुम्ही. अरे तू का बोलत होता रे? काय फालतूगिरी आहे? माझा नंबर होता ना, तुम्ही कशाला त्याला पाठवलात? तुम्ही इथे नव्हता म्हणून मी त्यांना पाठवलं. अहो मी जरा तिकडं गेलो होतो. तुम्ही गेलात तिकडे, तुम्हाला अक्कल पाहिजे ना. तुम्ही अक्कल नाही काढायची, तुमची जबाबदारी आहे ना. तुम्ही सांगायला पाहिजे माझा नंबर आहे, तुम्ही त्याला कशाला पाठवलं? तुझं काय काम आहे का? माझं काम फक्त नेक्स्ट एवढंच बोलणं आहे. नेक्स्ट एवढंच बोलायचं तुझं काम आहे? फक्त नेक्स्ट एवढंच बोलायला तू आज पर डे घेणार आहेस? फक्त नेक्स्ट एवढंच बोलण्यासाठी तू कालपासून रिहर्सल करतेस? सदानंद हो ए वासऱ्या, तुला सांगितलं ना माझं नाव सदानंद नाहीच आहे. अरे मग ओ कशाला देता तुम्ही? तू वासऱ्या सदानंद कशाला बोलतोस? एक मिनिट, तुमचं नाव सदानंद नाही आहे ना? नाही. पण नका देऊ ना हो. अरे पण तू सदानंद का बोलतोस? ती माझी सवय हो. लोक म्हणत नाही का सदानंद, तशी सवय. बरं तुमचं नाव काय आहे? अरुण आनंद. अरुण आहे माझं. बरं हा अरुण. आणि हे बघा प्लीज, आता माझा नंबर आहे, दुसरं कोणाला पाठवू नका, कळलं ना? तुम्ही नेक्स्ट म्हटलं तर नुसतं नेक्स्ट नाही म्हणायचं, अरुण म्हणायचं. क्लिअर? ओ दादा, व्हिडिओ बघता का? मला नाही बघायचं रे. ओ भावड्या, दाढीवाला भावड्या, बघतो व्हिडिओ बघतो का? बघू. अरे भलते भारी व्हिडिओ आहे. अरे बघा आता बघ कसं मागून टाकलं, पाण्यात पाडला. प्रँक करणारे भलते भारी आहात दादा. भारी काय केलं मस्त आहे की नाही? हे असं हे आम्हाला टाइमपास करायचं कळत नाही यांना. नेक्स्ट. मस्त आहे की नाही व्हिडिओ? एकदम भारी व्हिडिओ. दाखवा हो, बंद कशाला केलं? दाखवा ना. काय व्हिडिओ बघताय? तुमच्या मागचा नंबर तुमच्या पुढे निघून गेला डॉक्टरच्या केबिन मध्ये. अरे काय फालतू करे? माझा नंबर होता ना, तुम्ही सर तुझ्या मुलं दोनदा नंबर गेलाय माझा. मी काय केलं? एक तर माझ्या मोबाईल मध्ये तुम्ही व्हिडिओ बघायला आले, कमाल आहे बुवा तुमची. हे बघा तुम्ही आहे ना नीट तुमच्या जागेवर उभं राहा. मी इकडेच उपाय वासरे तुम्हाला बोलवलं. बरं उभं राहा, मग टेन्शन घेऊ नका. हे बघा आता नेक्स्ट बोललं ना तर अरुण बोलायचं, म्हणजे या लोकांना कळलं का माझा नंबर आहे. क्लिअर? ओके सर. क्लिअर. ओके. नेक्स्ट. अरुण. हा काय हो? कशाला बोलवलं? काय झालं? तुम्ही बोलत ना. मी कुठे बोलवलं? तुम्ही आता बोलला ना अरुण. तुम्ही म्हणाला होता नेक्स्ट म्हटल्यावर तुमचं नाव घ्यायचं म्हणून मी घेतलं. आता घ्या, पुढचा माणूस गेला, तुम्ही बसा इथे.
सांगते अरे काय फालतूगिरी आहे रे हिच्या हातला सदानंद, हो, हो, हा, सदानंद. हो, काय काय अरे तुम्ही काय हो देता हो? अरे मग असं तू कशाला बोलतो सदानंद आता फायनल मी आता इकडे सदानंद. हो 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 अरे काय फालतूगिरी आहे वसाऱ्या तुला किती वेळा सांगितलंय माझं नाव सदानंद नाही आहे म्हणून अरे पण मग तुम्ही हो कशाला देता हो? अरे माझा प्रॉब्लेम आहे ना वसाऱ्या हो का? आता हिने अरुण बोललं तरी मी हो दिलं ना अरे पण अरुण हे तुमचे नाव आहे ना हो. अरे पण तरी मी इकडे अडकलो का नाही वसाऱ्या आणि तुला खरंच कसं रे तू सांगायला पाहिजे ना काय? की बाबा ह्यो अरुणचा नंबर आहे सदानंदचा नंबर नाहीच आहे अरे पण जो गेला तो सदानंद नव्हताच ना. अरे मग सदानंद कोण हाय कोणीच नाही. मग असं तू का बोलतोय सदानंदचा नंबर आहे म्हणून अहो ती माझी सवय आहे ना हो सदानंद. अरे वसरे काय फालतुगिरी झाले अहो काय हो नाही ना आता माझा नंबर आहे मी आता इथून हलणारच आहे मीच जाणार ठीक आहे बाबा इथेच थांबा इथेच थांबा तू तुम्ही. बोल नको उगा बास. हो चेतना मी त्या केबिनमध्ये आहे पेशंट तसे पाठव. ओके सर डॉक्टर तिकडे गेले एक्सक्यूज मी कदम साहेब हा. आता इथे उभं राहून काहीच उपयोग नाहीये का आता डॉक्टर तिकडे गेले म्हणजे तिकडनं रांग सुरू होणार इथून जो शेवटी असेल त्याचा नंबर पहिला आता अरे ही काय फालतुगिरी आणि हे काय लॉजिक आहे अहो डॉक्टर तिकडे गेले ना पण का अहो ते दार डॉक्टरांना घरी जायला जवळ पडतं म्हणून अरे एवढी मोठी कॅबिन आहे का रे तुमची वसरून मुद्दाम करता का रे तुम्ही ए वसाऱ्या इकडे बघ अरे काय उभा करता? राहा अरे तिथे. अरे काय इकडे करता? बघ. अरे अरे आता माझा नंबर पहिला काय आहे. मॅम? आणि हे बघा इकडून पण तुमचा दुसरा नंबर आहे नाही इकडून पण दुसरा नंबर आहे तुम्हाला काय बोलायचंय अजिबात बोलायचं नाही गप्प बसा आता माझा नंबर आहे नेक्स्ट अरे पालिकेची सदानंद पकडायची गाडी आली पालिकेची सदानंद पकडायची